हॅलो. हॅलो. दादांचा तो अखेरचा कॉल. आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. अजित पवारांच्या विमान अपघातापूर्वीचा हाच तो अखेरचा कॉल असल्याचा दावा केला जातोय. 28 जानेवारी 2026 सकाळी 8:44 बारामती विमानतळावर अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. त्यात अजित पवारांचं निधन झालं. पण या अपघाताआधी अजित पवारांचं फोनवर एका व्यक्तीशी बोलणं झालं. ती व्यक्ती म्हणजे श्रीजित पवार असल्याचा दावा केला जातोय. की काय मला अडचण आली तरी मेसेज करायचो. कधी कुठलं कशाचंही काम असेल, सपोज मोठ्या लेवलचं असो किंवा छोट्या लेवलचं, आपलं माझ्या परीने फक्त मी मेसेज करून ठेवायचो. त्यांचा नेहमी अगदी कधी किती, आज तुम्ही बघताय की फ्लाईटमध्ये असताना पण फोन केला. अशा म्हणजे मलाच नाही, सगळ्या सर्वसाधारण काय कुठलाही शुल्लक माणसाने जरी केला तरी त्याला तो रिप्लाय असायचा. काटेवाडी इथले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अजित पवारांचे चुलत पुतणे श्रीजित पवारांचा त्या अपघातापूर्वी अजितदादांसोबत अखेरचा संवाद झाला होता. श्रीजित यांनी सकाळी 8:19 दादांना एका कामासंदर्भात मेसेज केला होता. त्यावेळी विमान हवेत असल्यानं मेसेजला लगेच उत्तर मिळालं नाही. मात्र विमान लँडिंगसाठी जवळ येत असताना रेंज मिळताच दादांनी श्रीजित यांना कॉल केला. त्यावेळी सकाळचे 8:37 झाली होती. अजित पवार आणि श्रीजित पवार यांच्यात काय संभाषण झालं ते पहा. हॅलो. हॅलो. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे. अख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं. काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी नाही सांगितलं. मान्य फक्त आहे, मला काहीच नाही. परंतु त्याच्या तसं नाही. माझा आज आपण प्रामाणिक हेतू आता आपल्याला मदत व्हावी म्हणून. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही. इतर पक्षांनी दुसरेच दिलेले. अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे. चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम करा. ठीक आहे. ओके. थँक्यू. श्रीजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण माळी समाजाच्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे अशी मागणी करणारा टेक्स्ट मेसेज अजित पवार यांना केला. त्या मेसेजवर अजित पवारांनी फोन करून उत्तर दिलं. अवघ्या मिनिटभराचा त्यांचा संवाद झाला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दादांचं विमान धावपट्टी शेजारी कोसळलं आणि त्या अपघातात अजित पवारांचा मृत्यू ओढवला. माझा दुर्ज्ञान होतं ॲक्च्युअल, की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता. अजित पवारांनी शेवटच्या कॉलमध्ये ज्यांचं नाव घेतलं त्या दिगंबर दुर्गाडेंना तो फोन कॉल ऐकून भरून आला. अजितदादा हे महाराष्ट्राचं फार मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी राजकारण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. आपण पाहिलं की राज ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्याबद्दल म्हटले की अजितदादांच्याबद्दल काही बाबतीत माझे मतभेद असतील, पण हा माणूस जातपात न मानणारा होता, जातीपातीच्या पलीकडे जाणारा माणूस होता, हे त्यांचं स्टेटमेंट होतं. आणि मला वाटतं तोच विचार दादा त्या ह्याच्या कॉल रेकॉर्डिंगमधून त्या कार्यकर्त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की अजितदादांच्या निधनानंतर बारामतीसह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. दादांना शेवटचं पाहता तर आलं नाही, पण त्यांचा आवाज तरी ऐकायला मिळावा म्हणून श्रीजित यांनी तो फोन कॉल सार्वजनिक केला. अजित पवारांचा कामाचा व्याप आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते हे यातून अधोरेखित झाले.
जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 मराठी.